कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत काढण्यात आली महारॅली। जय संताजी स्वीट आणि जनरल विक्री दुकानास आग, लाखोंचे नुकसान। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज। पंचवटी टावर समोरील कुल्फी विक्रीच्या दुकानास अचानक आग, लाखोंचे नुकसान। गस्ती पथकाच्या नाकाबंदी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग। करणी सेना पुरस्कृत आनंद ठोके यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज। आणि डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे जिल्हा माळी समाजाचा मेळावा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत शहरातील संतोषी माता चौक येथून महारॅली काढण्यात आली। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच भाग म्हणून धुळे शहरात मंगळवारी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस महानगरपालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था संघटनांमार्फत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, महानगरपालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था संघटनांच्या 4 पथकांमार्फत रॅलीचे आयोजन करण्यात आले। या 4ही रॅली शिवतीर्थ, संतोषी माता चौक, धुळे येथे एकत्रितपणे येऊन संतोषी माता चौक ते गरुड मैदानापर्यंत महारॅली काढण्यात आली। यावेळी उपस्थितांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मी मतदान करणार, वोट कर धुळेकर, इथे सगळी बोटे सारखी आहेत आदी घोषणा दिल्या। या महारॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गरुड मैदान येथे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी शिक्षक कला पथकाने तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी पथनाट्य तर दुर्गेश बोरसे यांनी ऐराणी गीत सादर केले। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ दिली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी फोटो घेतला। तसेच मी मतदान करणार याबाबत स्वाक्षरी मोहिमेच्या बोर्डवर स्वाक्षरी केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वीप नोडल अधिकारी मनपा तथा उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी केले। या महारॅलीत ज्येष्ठ नागरिक संघ, माध्यम प्रतिनिधी, दिव्यांग, योगा क्लब, सायकलिंग क्लब्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, हाऊसिंग सोसायटी, जिल्हा व सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, माथाडी कामगार तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय वागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, मनपा अतिरिक्त उपायुक्त करुणा डाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गणेश मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, उपनिबंधक सहकारी मनोज चौधरी आदी उपस्थित होते। शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या जय संताजी स्वीट अँड जनरल विक्रीच्या दुकानास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। आगीची झळ आजूबाजूच्या दुकानांनाही बसली असून त्यांचेही नुकसान झाले। शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या जय संताजी स्वीट अँड जनरल विक्रीच्या दुकानास अचानक आग लागून लाखोचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली। या आगीची झळ आजूबाजूच्या दुकानांनाही बसली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की निंबा दिगंबर चौधरी यांचे जय संताजी स्वीट अँड जनरल गोळ्या विक्रीचे दुकान आहे। दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास दुकानास अचानक आग लागली। या दुकानात गोळ्या, बिस्किट, जेवणाच्या पत्रावळ्या आणि कागदांच्या इतर जेवणाच्या वस्तू होत्या। त्याचबरोबर आगपेटीचे बॉक्स होते। त्यामुळे आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले। सदर घटनेची माहिती शिंदखेडा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलास देण्यात आली। घटनास्थळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी धाव घेत अग्निशमन दलास पाचारण केले। अग्निशमन दलाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली। या आगीची झळ बाजूला असलेल्या व्हेज नॉनव्हेज बनवण्याची दुकानासही लागली। सुदैवाने या दुकानात सिलेंडर फुटले नाही, त्यामुळे मोठी हानी टळली। सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 5 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। सदर घटनेचा पंचनामा शिंदखेडा मंडळाधिकारी आर.एच. कोळी व तलाठी मनोज गोसावी यांनी केला। दुपारी जय संताजी स्वीट अँड मार्ट हे माझे दुकान आहे। मी दुपारी 1 वाजे म्हणजे 1 ते 1:30च्या दरम्यान घरी जेवण्यासाठी जात असताना ते शटर बंद करून जात असताना घरी गेल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये मला फोन यायला लागले की तुमच्या दुकानात आग लागली असं म्हणून मी परत तिकडं धाव घेतली
त्यापर्यंत बरंचसं जळून खाक झालेलं होतं. जवळपास यासाठी माझ्या बरंचसं 5 ते 7 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. तरी त्वरित पंचनामा तरी पंचनामा करावा. पंचनामा करून मला शासकीय मदत मिळावी. मी गरीब माणूस आहे, यासाठी मला धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे लोकसभेच्या इंडिया व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील मनोर चित्रपटगृहाजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शक्ती प्रदर्शन रॅलीला सकाळी 11:30 वाजता सुरुवात करण्यात आली. वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत आग्रा रोड, कराचीवाला खुंट, जुनी महानगरपालिका या मार्गावरून रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीत जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शोभाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. जिजामाता कन्या शाळेजवळ या रॅलीचे रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सभा संपल्यावर उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर आपला निवडणूक अर्ज दाखल केला. या प्रसंगी काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार शरद आहेर, माजी खासदार बापू चौरे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव, बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महेश मिश्री, काँग्रेसच्या नेता प्रतिभा चौधरी, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, हिलाल माळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जोसेफ मलबारी, शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, मनपा माजी विरोधी पक्षनेते साबिर खान, मुजफ्फर हुसेन, इस्माईल पठाण, शकील अहमद, गोपाल अन्सारी, महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव युवराज करणकाळ, डॉक्टर दिनेश बच्चाव, शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर अनिल भांबरे, रमेश श्रीखंडे, गुलाबराव कोतेकर, दीपक पाटील, रंगराव कोतेकर, कीर्तिमंत कौठळकर, नाशिक युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, साहेबराव खैरनार, भगवान गर्दे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, अरुण पाटील, बाजार समिती सभापती बाजीराव पाटील, योगेश पाटील, हेमंत साळुंके, शिवसेनेच्या हेमा हेमाडे, प्रमोद सिसोदे, मुकुंद कोळवले, ॲडव्होकेट बी.डी. पाटील, काँग्रेसचे डी.झेड. पाटील, डॉक्टर दत्ता परदेशी, गणेश गर्दे, रवींद्र चौधरी, सेवादलाचे आलोक रघुवंशी, राजेंद्र बदाने, डॉक्टर एस.टी. पाटील, एन.टी. पाटील, एल.आर. राव, राजेंद्र खैरनार, समाजवादी पार्टीचे डॉक्टर इद्रिस कुरेशी, गुड्डू काक्कर, आम आदमी पार्टीचे हितेंद्र पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुरेश बैसाने, नाशिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, भानुबाई सिरसाट, हर्षल साळुंके, राजीव पाटील, विलास पाटील, श्याम भांबरे, शिवसेनेचे गुलाब माळी, रावसाहेब पाटील, नाजनीन शेख, एजाज बेग, शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान करणकाळ, धीरज पाटील, कैलास पाटील, पंकज गोरे, सचिन कोठावदे, अण्णा सूर्यवंशी, किरण जोंधळे, काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, अनिल चौरे, जिल्हा परिषद सदस्य धीरज आयरे, पंढरीनाथ पाटील, रितेश पाटील, बबलू सैंदाने, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, एन.डी. पाटील, माधवराव पाटील आदी उपस्थित होते. साहेब, मी या ठिकाणी भाषण करायला उभा नाही. मी तुमचे आभार मानण्याकरता आज उभा राहिलेलो आहे. कारण ज्या दिवशी ताईंची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आणि ताईंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताईंचा दौरा सुरू झाला आणि आम्ही धुळे तालुक्यामध्ये, धुळे शहरामध्ये, शिंदखेड्यामध्ये ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये फिरत होतो. ताई नगरसेविकेपासून ताईंनी सुरुवात केली, त्यानंतर त्या आमदार झाल्या, त्यानंतर त्या मंत्री झाल्या, धुळ्याच्या पालकमंत्री म्हणून ताईंनी काम बघितलं. जेव्हा ताई धुळ्याच्या पालकमंत्री होत्या तेव्हा नवीन नवीन मी राजकारणामध्ये आलो होतो. तेव्हा ताईंचं कारकीर्द दाजीसाहेबांनी जास्त जवळून बघितलेली असं. पण ताईंबरोबर फिरताना ज्या ज्या गावामध्ये मी गेलो मला इतके अनुभव आले. प्रत्येक गावामध्ये कोणी ना कोणीतरी असा भेटत होता की जो सांगत होता की ताई तुम्ही म्हणत ते काम करू दिले, ताई तुम्ही म्हणा हाही काम करू दिले. मी म्हणतात काँग्रेस पक्षाने योग्य उमेदवार आपल्याला दिलेला आहे, कामं करून देणारा उमेदवार हा काँग्रेस पक्षाने आपल्याला दिला आहे. याचा आम्हाला खरं आनंद म्हणून तुम्हाला आभार मानायचे आहे. आज खूपच चांगलं वातावरण आज संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालंय आणि मी तुम्हाला अत्यंत खात्री म्हणून सांगू इच्छितो की ह्या 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामधला एकही मतदारसंघ मला असं दिसत नाही की ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला मायनस राहून प्रत्येक मतदारसंघामध्ये लीड हा आपल्याला मिळणार असेल याची खात्री तुम्हाला मी आज देतो आहे. मित्रांनो, अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आज तुम्ही सर्वांनी इतका मोठा आशीर्वाद दिलाय. आज 41-42 डिग्री टेम्परेचरमध्ये
आज इतकी मोठी प्रचंड रॅली जेव्हा निघाली त्याच दिवशी तुम्ही सर्वांनी ठरवून टाकलं की ताईंचा 20 तारखेचा विजय हा निश्चित करून दिलेला मित्रांनो तुम्ही आज सर्वांनी. आणि त्यामुळे सर्व जमलेल्या बांधवांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद अर्पण करतो. आज काही वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की 22 लोकांचे 16 लाख कोटी या मोदी सरकारने माफ केले. 22 लोकांचे 16 लाख कोटी. आणि संपूर्ण मनमोहन सिंग सरकारने शरद पवार साहेब त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना किती पैसे माफ केले होते? सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांचे बघितले तर 72,000 कोटी. 72,000 कोटी शेतकऱ्यांचे माफ केले होते. यांनी 16 लाख कोटी 22 लोकांचे माफ केले. तुम्ही तुमच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये पुढच्या 20 दिवस बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल मित्रांनो. फक्त एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवा, जो कोणी भेटेल त्याला एकच सांगा की जर 16 लाख कोटी त्या ठिकाणी 22 लोकांचे माफ होऊ शकते. आमच्या राहुल गांधींनी निर्णय केलेला आहे की लाखोने त्या ठिकाणी लखपती राहुल गांधी करणारे, महिलांच्या खात्यामध्ये 1-1 लाख आणि तरुणांच्या खात्यामध्ये 1-1 लाख म्हणजे लाखोने. तुम्ही 22 लोकांना अब्जोपती केलं. आमचं सरकार आल्यानंतर लाखो लोकांना लखपती करायचा निर्णय त्या ठिकाणी घेऊन टाकलाय. एवढं डोक्यामध्ये ठेवा. प्रत्येक बूथवरती जा आणि आपल्याला प्रत्येक बूथमध्ये मतदान करून घ्यायचंय. आणि या ठिकाणी घोषणा देणारे सगळे चेहरे माझ्या लक्षामध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या बूथचे नंबर मी लिहून ठेवणार आहे सगळ्यांचे की नेमकं तुम्हाला बूथ मग काय हवं आहे मला दाखवणं आहे. हो आगे बढो तू आगे बढो, हो आमना वाघ निघतो आमना शेर. आता बूथवरती दाखवा नेमकं तुमनं वाघ आणि तुला शेर कोण शेर. त्यामुळे बूथवरती मित्रांनो आपण लक्ष केंद्रित करा आणि 20 तारखेला आपला बूथ त्या ठिकाणी आपल्याला प्लस करून द्यायचा आहे. हा निश्चय ही फुलगाठ मनाशी बांधून या त्रस्त झालेला आहे, संतप्त झालेला आहे, त्याला कुठलाही भाव नाही. त्याचप्रमाणे GSTचा दर 18% या शेतीमालावरती, बी बियाणं, धान्य, त्याचप्रमाणे खतं, पेस्टिसाइड्स अवजारांवरती आहे, तो रद्द करण्याची गरज आहे. महिला भगिनी त्रस्त आहेत, त्यांना कुठलीही सुरक्षितता नाही. आपण बघितलं मणिपूरचं उदाहरण. त्याचप्रमाणे बेरोजगारी खूप वाढलेली आहे. आणि राहुलजी गांधी यांनी 5 न्याय आणि 25 भरोसे जे दिलेले आहेत ते खऱ्या अर्थाने देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता जर आली तर निश्चितपणे त्यांचा हा जो विश्वास आहे हा सार्थ होणार आहे. अनेक केंद्रीय योजना आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्याचप्रमाणे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, औद्योगिक प्रगती या ठिकाणी आणायची आहे. या ठिकाणी मी आपल्याला एकच शब्द देते की आपल्या आशीर्वादाने मी खासदार झाल्यानंतर निश्चितपणे धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन करेल. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात. मी आपल्याप्रती ऋण व्यक्त करते आणि 20 तारखेला महाविकास आघाडीची जे पंजा निशाणी आहे, पंजा निशाणी समोरील बटन दाबून मला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा ही मी नम्र विनंती करते. मध्ये सुद्धा आपण हजारोच्या संख्येनं आले, उत्साहानं सामील झाले, आनंदानं घोषणा दिल्या आणि शोभाताईला आपण महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिला याबद्दल पहिले तुमच्या सगळ्यांचे आभार करत होतो. वर आम्ही गाडीवर होतो, पुढं नजर जिथपर्यंत जात होती तिथपर्यंत तुम्ही माणसं प्रचंड संख्या दिसत होती. हजारामध्ये किती हजार याचा अंदाज तुम्ही उद्या फोटो येतील त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात काय येतात. हा जो पाठिंबा आहे तुमचा हा अत्यंत महत्वाचा पाठिंबा आहे, मनापासून दिलेला पाठिंबा आहे. शोभाताई ह्या धुळ्याची लेक आहे. धुळ्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. प्राथमिक शिक्षण त्यांचं धुळ्यामध्ये झालेलं आहे. सुनबाई सुद्धा त्या आहे मालेगाव आणि तुमच्या सगळ्या या पट्ट्याच्या खात्याच्या पट्ट्याच्या त्या सुनबाई आहे, लेख आहेत, माहेरवाशीन आहेत. परंतु नाशिक मध्ये जाऊन आपल्या या लेकीनं जे कर्तृत्व गाजवलं ते सुद्धा मुद्दाम तपासून पहा. 3 वेळेस नगरसेवक झाल्या, तिथे त्या महापौर झाल्या, तिथे ते आमदार झाल्या, तिथे त्या मंत्री म्हणून राज्याचं काम त्यांनी केलं. अरे आपली लेख किती कर्तृत्वाने आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अशा कर्तृत्वान लेकीला पुन्हा एकदा एक संधी देण्याची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण जे मतदान आहे
ते पूर्णपणे शोभाताईंना चांगल्या पद्धतीने करा आणि या कर्तृत्वान अशा आपल्या बहिणीला, आपल्या लेकीला लोकसभेमध्ये पाठवण्याची खात्री मला निश्चितपणे वाटते आहे. खरं ते राज्य एकत्र पाहतोय, राज्यामध्ये राज्य सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. सगळीकडे आवाज येत असतो 50 खोके तुम्हाला माहिती आलेकडून 50 खोके. अरे या राज्यामध्ये आमदार मंडळीची सत्ता झाली, ती गोळीबार करते, पोलीस स्टेशनला गोळीबार करते. इथे अंमली पदार्थ सापडतात, नशेचे पदार्थ हजारो कोटीचे सापडतात. हे असं सरकार चाललेलं आहे. केंद्र सरकार जे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून करतायत का, परंतु खरं सांगतो की महिलांवर अत्याचार, मणिपूरचा अत्याचार असेल, आमच्या पैलवान मुलींवर झालेले अत्याचार, तो जो खासदार तो मोकाट फिरतोय आणि त्या मुली आता जेलमध्ये, तुम्ही माहिती का, केजरीवाल जेलमध्ये आहे, दुसरे मुख्यमंत्री जेलमध्ये हेमंत सोरेन. शेतकऱ्यांच्या रस्त्यावर अडवलं गेलं, त्यांच्या अश्रुदूत आणि गोळ्या झाडल्या गेल्या, त्यांना दिल्लीमध्ये येऊ दिलं नाही मेळावा करायला. शेतकऱ्यांचे किती हाल आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. हे केंद्र सरकार तुमचं आमचं बिलकुल नाही वस्तुस्थिती आहे. धन दांडगे ते सुद्धा थोडे. अरे शेतकऱ्यांची दशा ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस फक्त शेतकऱ्यांची दशा होत नाही, तर बाजारपेठेची सुद्धा, आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांचे सुद्धा हाल होतात. तुमचे कापसाचे बाजार होते, सोयाबीनचे बाजार होते, त्यावेळेस जी बाजारपेठ भरत होती ती आता भरती का, हे व्यापाऱ्याला विचारा बरं. पैसेच नाही. कांद्याला पैसे मिळाले तर बाजारपेठेत येतील, कांद्याला मिळाले भाव तर बाजारपेठेत येतील, शहरामध्ये पैसे फिरतील, रोजगार निर्माण होईल. पण शेतकऱ्यांना मारलं निवड नाही, शेतकऱ्यांना तर मारलं. पण शहरातले छोटे व्यापारी मजूर यांना सुद्धा मारण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की संपूर्ण देशामध्ये एक वातावरण उठले, वावटळ उठली आहे. पुन्हा आता हे भारतीय जनता पक्ष सत्तेवर ठेवायचा हा निर्णय लोकांचा आहे. आपण त्या निर्णयाला साथ देण्याचं काम करा. आपलं मत हे शोभाताईंना जाणार आहे, आपलं मत महाविकास आघाडीला जाणार आहे, या धडपडणाऱ्या आमच्या नेते मंडळीला, कार्यकर्त्यांना जाणार आहे. मी नाव घेतले नाही कारण इतकी संख्या मोठी दाखल केलेला आहे. येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती, हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आलेले होते. अत्यंत उत्साह होता. एक अत्यंत चांगलं असं चैतन्यमय वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसतं आहे. विजय आमचाच होईल. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा 13 जागांची निवडणूक झालेली आहे. पूर्व विदर्भाची झालेली आहे, पश्चिम विदर्भात त्याबरोबर नांदेडची झालेली आहे. एक वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूचंच आम्हाला दिसतं. म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र देशातल्या लोकांना सुद्धा तिचं वाईट वाटेल, राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे. शब्द प्रयोग अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच. आपण कोणत्या शब्दाचा प्रयोग करतो, लोकशाही आहे, आपण काय व्यक्तिगत वैरी नाही आहे, परंतु इतकं एखादं वैर असावं, द्वेषच असावा अशा पद्धतीने त्यांनी शब्दाचा प्रयोग केलेला आहे. हा अत्यंत दुर्दैवी. खरं माननीय अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे का हा शब्द चालणार नाही महाराष्ट्रात. दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही, हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे. ठीक आहे, ते नसतील बोलले तरी जनता बोलेल मताच्या रूपानं. मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये घसरते आहे, उन्हाचं कारण सांगता आहे. साहेब महाविकास आघाडी 2 खासदार बिचारा गिरीश महाजन दुसरे काय बोलणार ते, त्यांना ती सवय आहे 400 पार बोलण्याची, पुन्हा येईल म्हणण्याची. तसं ते बोलले असतील, ते स्वतःचं समाधान कदाचित करून घेत असावं. शेवटी जनता 4 तारखेला जो निर्णय देईल तो पाहिल्यानंतर त्यांच्या बोलण्यातला फोलपणा आपल्या सगळ्यांच्या लक्षात. काल गिरीश पाहिली आपण ती रॅली पाहिल्यावर काय वाटतं, किंवा राहुलजी आले होते त्यावेळेस नंदुरबारची रॅली पाहिली असेल तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं. नाशिकला काल राजाभाऊ वाजेंचा आणि दिंडोरीचा एक असे 2 फॉर्म भरले गेले. त्या रॅलीचा जर आपण पाहिल्या, मुद्दाम पहा, यूट्यूबला जाऊन पहा, इतक्या उत्साहानं 43 डिग्री टेम्परेचरमध्ये हजारोच्या संख्येनं ज्यावेळेस लोक येत आहेत आणि सहभागी होत आहेत
हे लक्षण आहे पाठिंब्याचं, म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा लोक देत आहेत असं लक्षण स्पष्टपणे दिसतं आहे. धुळे शहरातील देवपुरातील पंचवटी टॉवर समोर असलेल्या मावा कुल्फी विक्रीच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी घडली. धुळे शहरातील देवपुरातील पंचवटी टॉवर समोर असलेल्या मावा कुल्फी विक्रीच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील देवपूर परिसरातील पंचवटी टॉवर समोर मयुरी जेरॉक्स शेजारी भैयाजी की मशहूर मावा कुल्फीचे दुकान असून सदर घर हे नारायण फुलपगारे यांचे असून त्यांनी धर्मेंद्र रामरतन माळी यांना मावा कुल्फीचे दुकान चालवण्यासाठी हे दुकान दिलेले आहे. सकाळी रोजच्या नित्य नियमाप्रमाणे कुल्फी तयार करण्यासाठी काम करीत असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धर्मेंद्र माळे यांचे राहत असलेल्या घरातील पूर्ण फिटिंग त्यासह 2 डीप फ्रीजर जळून खाक झाले. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाला. त्याद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. यात दुकान मालक धर्मेंद्र माळी हेही जखमी झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदर काम चालू था, हमारा कुल्फी का बनाने जा रहे थे, तब तक वायर का शॉर्ट सर्किट हुआ, ये अंदर तक चला गया जाने, तो वहाँ से सीधा भागा बाहर, गैस सिलेंडर खोले निकाल के लाया था, तो यहाँ तक लाए तब तक गिर गया मैं। अभी आजू बाजू लोगों ने देखा कि भाई आग लग गई इसमें, निकाले पानी, गाड़ी आई तो पानी वो आग बुझाया मुझे। नुकसान तो अभी दूसरे के फ्रिज से, हमारा फ्रिज भी नहीं था, वो तो जली गया अंदर, बाकी सामान जो भी है, अब फ्रिज है कम से कम 20,000 का सामने वाला फ्रिज है, जल गया वो, और मेरा ये हाथ पैर भी देखो आपके सामने जो भी है, अच्छा वो भगवान का से ज़्यादा नहीं बच गई है मान लीजिए। अभी दवा खाने को गया है तो इंजेक्शन दिया है, ज़्यादा मिले। हाँ फोन किया गया है, मतलब हमको गड़बड़ में थे लेकिन बारी लोगों को किया है, फायर ब्रिगेड गाड़ी आई तो आग बुझाई। धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नगावबारीजवळ सातपुडा हायस्कूलच्या बाजूला असलेल्या गस्ती पथकाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी स्वतः नाकाबंदी मोहिमेत सहभाग घेत वाहनांची तपासणी केली. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नगावबारी परिसरातील सातपुडा हायस्कूलच्या बाजूला असलेल्या गस्त पथक येथे सोमवारी रात्री नाकाबंदी मोहीम राबवित सहभाग नोंदवला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघात महामार्गावर गस्त पथकाची स्थापना करण्यात आली असून धुळ्यात येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी स्वतः या मोहिमेत भाग घेऊन तपासणी केली. जिल्ह्यात कोठेही अलिगल गोष्ट घडायला नको या उद्देशाने सदर मोहीम राबवण्यात येत आहे. भेट दिलेली आहे. इलेक्शन सुरू झाल्यापासून आपण पूर्ण जिल्हाभरात असे विविध मतदारसंघामध्ये बॅटे पथक स्थापन केलेले आहे. त्या बॅटे पथकामधून आपण जेवढे काही वाहन येत आहेत त्यांची आपण नाक्यावर तपासणी करतो. याचा उद्देश एकमेव आहे की आपल्या जिल्ह्यात इलेक्शन कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे इलिगल गोष्टी घडायला नको, म्हणजे इलिगल कॅश असेल, दारू असेल याचे वाहतुकी होता कामा नये आणि याचे वाटपही होता कामा नये, म्हणून त्याच्यावर निगराणी ठेवण्यासाठी आपण बॅटे पथक स्थापन केलेलं आहे आणि एक भाग म्हणून मी आज इथे भेट दिली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून करणी सेना पुरस्कृत आनंद ठोके यांनी मंगळवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून करणी सेना पुरस्कृत आनंदसिंग ठोके यांनी मंगळवारी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अपक्ष उमेदवार आनंदसिंग ठोके यांनी आपल्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली. तसेच शेखर पगार यांनी भाजप युतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे व काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यावर जोरदार टीकाही केली. या प्रसंगी त्यांच्यासोबत प्रवीण ठोके, शेखर पगार, कमलेश पगार, नंदराज सूर्यवंशी, करणी सेना महिला अध्यक्ष अनिता गिरासे, करणी सेना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष जयदीप जाधव, वकील राजपूत आदी उपस्थित होते. ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्याचा एकमेव विचार म्हणजे शेतकऱ्यांसाठी. कारण आजपर्यंतचे सगळे सरकार जेही कोणी आले असतील, राज्यकर्ते असतील, याच्या मागच्या 10 वर्षापूर्वीचे असू द्या नाही तर आत्ता 10 वर्ष सत्ता भोगलेले असू द्या, हे शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतात. शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीही किंमत दिली जात नाही, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत दिली जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे मुद्दे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत येतात, आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा सगळ्यात मोठा मुद्दा जर बघितला तर इंदोर धुळे रेल्वे मार्ग. मला ज्याजवळ राजकारण कळायला लागलं त्याजवळून मी बघतोय की हा एकमेव मुद्दा घेऊन सरकार येतात, घोषणा करतात, 5 वर्षे संपली की 5 वर्षाच्या शेवटी यांना जाग येते की हा मुद्दा आम्हाला घ्यायचा आहे. पाण्यासाठी लढणारे, पाणी देणार, पाणीदार नेते तयार होतात, बाणेदार नेते तयार होतात, परंतु ते पाणी फक्त एकदा इलेक्शन संपलं
की ते पाणी संपलेलं असतं. रस्त्यांचा जर विचार केला तर तीच परिस्थिती आहे. म्हणजे आजपर्यंत जसं देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून तर आज तक आहेत पाणी, वीज आणि रस्ते याच्यावर इलेक्शन होत आले. परंतु माझ्या शेतकरी बांधवांचा, माझ्या शेतकरी मित्रांचा, आमच्या आया बहिणींचा कोणीही विचार केलेला या ठिकाणी दिसत नाही. निर्यात बंदी करतात, निर्यात बंदी थांबवतात. हा सगळा खेळ. आत्ता पण निर्यात बंदी केली, परंतु निर्यात बंदीची मोठी मोठी घोषणा करतात, टी व्ही चॅनलवर मोठ्या मोठ्या बातम्या दिल्या जातात. परंतु जर त्यांच्या छोट्या लाईनीमध्ये बघितलं की कुठपर्यंत, त्याच्यावर तारीख कोणती आहे याचाही विचार केला जात नाही. आणि म्हणून आज आमच्या शेतकरी बांधवांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमच्या शेतकऱ्यांची गेल्या 10 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षाचं सांगतो मी, 10 वर्षापासून या ठिकाणी BJPची सत्ता आहे. परंतु या 10 वर्षामधला माझ्या शेतकरी बांधवाचा जर विचार केला तर माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही. मग ही लग्न का होत नाही याचा विचार देखील सरकारचा कुठलाही नेता सुद्धा करत नाही किंवा कुठलाही सरकारचा अधिकारी सुद्धा करत नाही. माझ्या शेतकऱ्याचा मुलाचं लग्न होत नाही आहे. कारण का? माझा शेतकरी राबवतो, त्याच्या शेतामध्ये तो सोनं पिकवतो, परंतु ते विकायला जाताना कवडीमोल मातीमोल ते विकलं जातं आणि मग त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते. आणि मग आमच्या आई बहिणीसुद्धा, आमची मुलगी 5वी शिकलेली असेल, 10वी शिकलेली असेल, आमचा एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न 10 लाख असेल, 15 लाख असेल, तरी त्याला मुलगी देण्यासाठी ते 17 वेळा विचार करतात. कारण शेती हा बिनभरोशाचा व्यवसाय झाला आहे असं सगळ्यांना वाटतं. आणि जर शेती टिकली, शेतकरी टिकला, शेतकरी जगला, तरच हा देश टिकेल, तरच या देशाची प्रगती होईल असं मला वाटतं. मी या ठिकाणी निर्यात बंदी केली जाते फक्त शेतकऱ्यांच्या मालाला. मग व्यापाऱ्याचा माल असतो, अनेक प्रकारचे व्यापारी, अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत, त्यांच्या मालाला कधी निर्यात बंदी केली जात नाही. त्यांच्या मालाला निर्यात बंदी करा असं मी कधीच म्हणणार नाही. परंतु जर त्यांच्या मालाला निर्यात बंदी केली जात नाही तर मग आमच्याच मालाला निर्यात बंदी का केली जाते? आमच्या शेतकऱ्यालाच का वेठीस धरलं जातं? अशा अनेक गोष्टी आहेत आमच्या युवा वर्गासाठी आहेत. या 10 वर्षामध्ये मला एखादं उदाहरण दाखवा. तुमच्या माध्यमातून मी तुम्हालाही प्रश्न विचारू इच्छितो की आपण या देशाचे 4 स्तंभ आहात. मला एक सांगा की या देशामध्ये, या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये कोणता उद्योगधंदा आला? मोठी मोठी पदं भोगली, सत्ता भोगली, मिनिस्टर झाले, परंतु एकही उद्योगधंदा यांनी या ठिकाणी आणलेला नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी सर्वसामान्यांची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि याच्या पुढचा काळ ही तर सुरुवात आहे, कोणाला तरी सुरुवात करावी लागणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी करीत आहे. धुळे लोकसभेच्या इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ शहरातील नगावारीजवळील केशरानंद गार्डन येथे धुळे जिल्हा माळी समाजाचा मेळावा सोमवारी संपन्न झाला. धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ शहरातील नगावारीजवळील केशरानंद गार्डन येथे धुळे जिल्हा माळी समाजाचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात माळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासह ओबीसी जनगणनासारखे महत्त्वाचे मुद्दे राजकीय पटलावर आणून त्यांची सोडवणूक करणाऱ्या राजकीय पक्षास पाठिंबा देण्यात आला. या प्रसंगी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव, ग्रामीण आमदार कुणाल पाटील, गंगाधर माळी, डॉक्टर सुशील कुमार महाजन, महेश मिस्त्री, ललित माळी, ॲडव्होकेट माळी यांच्यासह माळी समाजातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणून त्यांनी यांची कारकीर्द अत्यंत प्रभावीपणे या शहरामध्ये केली. आणि ताई, मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की आज माळी समाजाचा एक फार मोठा प्रभाव आहे संपूर्ण शहरावर. आणि माळी समाजाचा क्षेत्रामध्ये काम करणारी त्या समाजाची माणसं ही प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थित नावारूपाला आलेली माणसं आहेत. व्यवसायामध्ये असो, नोकरीच्या निमित्ताने असो, शेतीमध्ये असो, प्रत्येक ठिकाणी किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो, या प्रत्येक ठिकाणी माळी समाजाने आपला एक ठसा त्यामध्ये उमटवायचं काम केलेलं आहे. दाजीसाहेबांच्या बरोबर धुळे तालुक्यामधला माळी समाज हा ताकदीने उभा राहायचा. चिन्ना नाना असतील किंवा त्या काळची सर्व माळी समाजाची सर्व ज्येष्ठ मंडळी असेल, ही साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी सर्व मंडळी होती. आणि आज सुद्धा माळी समाजाचा एक चांगला भक्कम पाया त्या ठिकाणी उभा राहिलेला आम्हाला सर्वांना दिसतो. फार बरं वाटतं मला. आणि आज दलितसारखी तरुण मंडळी जेव्हा समाजाचं काम घेऊन त्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात तेव्हा मनाला बरं वाटतं. आणि असं वाटतं की जो माळी समाजाने एक आदर्श घालून दिलेला आहे, जी परंपरा आहे, ती परंपरा पुढे चालवण्याचं काम आपण तरुण पिढी करते हे बघून मनाला फार समाधान वाटतं आणि चांगलं वाटतं. आणि त्यामुळे मित्रांनो, आज या ठिकाणी शोभाताईंच्या रूपाने एक चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. शोभाताईंची कारकीर्द जर आपण बघितली तर शोभाताई नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी धुळे नाशिक शहरामध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
नाशिकमध्ये ते अनेक वेळा नगरसेविका राहिल्या. यानंतर त्यांना नाशिक शहराची महापौर होण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं ताईंनी केलं आणि महापौरच्या काळामध्ये ताईंनी जी काही कामं नाशिक शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून केली, आज सुद्धा जशी नावं घेतली जातील अशा प्रकारची कामं त्यांनी केली नाशिक शहरामध्ये. नाशिक शहराचा जो आपल्याला प्रगती झालेली दिसते, जो विकास झालेला दिसतो, त्या विकासाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ जर कोणी त्या काळी रोवली असेल तर महापौर म्हणून शोभाताईंनी त्या काळी मुहूर्तमेढ रोवली आणि म्हणून नाशिक शहराचा एवढं प्रगत झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. हे सांगितलं तर भावभाव होणार नाही. आणि त्यानंतर आमदार झाल्यानंतर ताई मंत्री झाल्यानंतर धुळ्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. आज गेल्या अनेक दिवसापासून ताईंच्या बरोबर आम्ही आज धुळे जिल्ह्यामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा धुळे जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये गेल्यानंतर काही लोक आम्हाला त्या ठिकाणी भेटतात आणि आवर्जून त्या ठिकाणी सांगतात की ताई तुमच्याकडे आम्ही आलो होतो, आमचं हे काम तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही एका मिनिटामध्ये आमचं काम त्या ठिकाणी करून दिलं होतं. अशी सांगणारी असंख्य उदाहरणं आज आम्हाला डोळ्यासमोर त्या ठिकाणी दिसतात. कलाटणी देणारी निवडणूक आहे. अतिशय विचारपूर्वक या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरे जाताना आपण प्रयत्न केले पाहिजे. जे काही 10 वर्षामध्ये भाजप सरकार हे सत्तेत आलं आणि हे सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी सर्व जनतेला अच्छे दिनचं जे गाजर दाखवलं आणि ज्या काही त्यांनी आश्वासनं दिली त्याची कुठलीही पूर्तता ही केलेली नाही. मग ते प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपयांचं त्यांनी सांगितलं की चेक जमा होतील. त्याचप्रमाणे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या आम्ही लावू, ते देखील आश्वासन पूर्ण करू शकले नाही. आणि जी महागाई आहे ती आम्ही कमी करू असं त्यांनी सांगितलं. परंतु आपण बघतो आमच्या महिला भगिनी आहे, गॅस सिलेंडरचे जे काही दर आहे ते 2014ला 400, 350, 400 रुपये होते. ते आता 1100-1200 रुपये रेट झालेले आहे. डिझेल आणि पेट्रोलमध्ये दरवाढ झालेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक असं दबाव तंत्र, दहशतीचं वातावरण, त्याचप्रमाणे हुकुमशाहीचं वातावरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. लोकशाहीकडून देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. जे संविधान आहे की ज्या माध्यमातून आपल्याला सगळे आपले हक्क मिळतात, परंतु ते संविधान देखील बदलण्याचा घाट BJPच्या शासनाकडून या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून आपल्याला जर आपला देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपला हॅपी इंडेक्स वाढवायचा असेल तर आपण सगळ्यांनी निश्चितपणे विचार करून परिवर्तन घडवून आणलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत काढण्यात आली महारॅली. जय संताजी स्वीट आणि जनरल विक्री दुकानास आग, लाखोंचे नुकसान. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज. पंचवटी टावर समोरील कुल्फी विक्रीच्या दुकानास अचानक आग, लाखोंचे नुकसान. गस्ती पथकाच्या नाकाबंदी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग. करणी सेना पुरस्कृत आनंद ठोके यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज. आणि डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे जिल्हा माळी समाजाचा मेळावा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.